तर विषय असा आहे आमचा की आम्ही आरोग्य सेवक 50% हे संपूर्ण उमेदवार आहोत। आमचा निकाल 2 ऑगस्ट रोजी लागला, 2 ऑगस्ट 2024ला। त्यानंतर आमचं 6 सप्टेंबर 2024 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं। त्याचबरोबर सर्व कार्यवाही पूर्ण होऊन आज 9 महिने एवढा प्रदीर्घ कालावधी झालेला आहे। आजपर्यंत आमच्या जिल्हा परिषदेने साधी आमची अंतिम यादी देखील लावलेली नाही आणि आतापर्यंत आम्हाला नियुक्त्या दिलेल्या नाहीत। तर नियुक्ती मिळावी आमचा या उपोषणातून एवढाच हे आहे, अर्थ आहे की आम्हाला फक्त नियुक्ती मिळावी यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। आम्ही प्रत्येक वेळी सीओ साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, डीएचओ साहेब असतील, सर्वांना आम्ही प्रत्येक वेळी निवेदन दिलं, वारंवार कॉल केले, मेसेज केले। त्याचबरोबर आमच्या काही टीमने प्रत्येक वेळी त्यांच्याकडून फॉलोअप घेतला, परंतु काहीही म्हणजे त्यातून काही तथ्य निर्माण झालेलं नाही। आतापर्यंत आम्हाला कोणालाही त्यांनी म्हणजे गांभीर्याने घेतलेलं नाही आणि आतापर्यंत आमच्या नियुक्त्या दिलेल्या नाही आहेत। तर आमची आजचं जे उपोषण आहे हे जोपर्यंत आम्हाला ते नियुक्त्या देत नाहीत तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाहीत, हा आमचा अंतिम निर्णय आहे। मी उबाळे बाळू श्रीहरी, माजी सैनिक। आम्ही आरोग्य सेवक 50%ची परीक्षा दिली होती, त्याचा निकाल 2 ऑगस्ट 2024ला लागला। त्यानंतर आता तब्बल 9 महिने संपले, पण आतापर्यंत आम्हाला त्याचं ना अंतिम यादी भेटली ना जॉईनिंग ऑर्डर भेटली। तर आता आमची जी आहे सहन करण्याची सहनशक्ती संपलेली आहे, त्याच्यामुळं आम्ही आमरण उपोषण केलेलं आहे। जोपर्यंत ऑर्डर भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, हे फिक्स केलेलं आहे।